सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, अपूर्ण पायाभूत सुविधा व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भेडसावत असलेल्या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना व्हावी, यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। निवेदनात खासदार शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील नरखेड व सावळेश्वर महसूल मंडळातील शेतकऱ्यांची हाक ऐकवली। या मंडळामध्ये 65 मिलीमीटर पेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि घराच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत। मात्र डिकसळ, मसले चौधरी, खुनेश्वर या गावात प्रत्यक्षात 70 ते 75 मिलीमीटर इतका पाऊस पडूनही पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत मिळाली नाही। त्यामुळे 65 मिलीमीटर पेक्षा कमी पावसाच्या नोंदीची अट शिथिल करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी केली। खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की ड्रेनेज लाईन सुधारणा, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, अतिक्रमणांचे निर्मूलन, पुनर्वसन तसेच अमृत योजनेत झालेली कामे सुयोग्यपणे कार्यान्वित करणे, सोलापूर शहरातील 99 कोटींचे 19 नाले रुंदीकरण आणि उंची वाढवण्याच्या योजना महापालिकेने एकट्याने न राबवता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासोबत घेऊन राबवण्यात याव्यात, जेणेकरून नाल्याचे रुंदीकरण आणि उंचीकरण योजना योग्यरित्या होईल आणि त्याचा फायदा सोलापूर शहरातील नागरिकांना होईल। या बाबींसाठी तातडीने आदेश द्यावेत, अन्यथा सोलापूर शहर विकासाऐवजी समस्यांच्या विळख्यात अडकून राहील असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे सातलिंग शेटगार, अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, संदीप पाटील, कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, मंगळवेढा युवक अध्यक्ष रविकिरण कोळेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांना कमीत कमी 3 वर्ष लागणार आहेत, म्हणून आमची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पंचनामे व्हावे, कारण का ती 65 मिलीमीटरची जी अट आहे ती सांगून मग काही मंडळ घेतात, काही मंडळ घेत नाही, तर ती 65 मिलीमीटरची अट पण रद्द झाली पाहिजे, कारण का तिथे जिथे ते रेन गेज लावतात तिथे पाऊस होत नाही आणि म्हणून म्हणतात 65 मिलीमीटर झाला नाही आणि म्हणून पूर्ण मंडळ त्याच्यातून धावतो। ती मागणी आहे की ती 65 मिलीमीटरची अट जिथे अतिवृष्टी झाली तिथे रद्द करा, सरसकट पंचनामे करा। सरसकट पंचनामे झाल्यावर लगेच 15 दिवसात नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे, कारण का मागच्या वेळेस जेव्हा असं झालं त्याची 2 वर्षानंतर पैसे अजूनही मिळाले नाही आहेत। म्हणून ही मागणी आहे। सोलापूर शहरामध्ये ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे, ही मॅनमेड आपत्ती आहे, कारण का जिथे ड्रेनेजचे पैसे देऊन कोट्यावधी रुपयांची कामं झाली असं दाखवलं गेलं, तिथेच नेमकं पाणी तुंबलं आहे आणि लोक तिथे वाहून जात आहेत, लोकांच्या घरात पाणी शिरलं, अतिशय पूर्णपणे सिस्टीम कोलॅप्स झाली आणि ह्याचं कारण एकच आहे की मागच्या 4 वर्षात त्यांनी महापालिका निवडणुकाच घेतल्या नाही। जेव्हा निवडणुकाच घेत नाहीत तेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि प्रशासनावर धाक ठेवण्यासाठी कोणीच नसतं, म्हणून प्रशासन मनमानी कारभार करत आहे, फक्त टेंडर उचलत आहे, त्याच्यातून पैसे कसे कमवावं त्याच्याकडे लक्ष आहे आणि म्हणून सोलापूर शहराची ही अवस्था झालेली आज दिसते। ह्याच्यासाठी पूर्णपणे कारणीभूत प्रशासन आणि जे सत्ताधारी जी मिलीभगत हे आहे, त्याच्यामुळे या सोलापूर शहरात ही अवस्था। पण काही आश्वासन देण्यात आलेलं आहे किंवा मंत्र्यांचा दौरा त्या ठिकाणी होणार आहे असं दौरे होऊन काय मला सांगा, दौरे करतात, पाहणी करतात, पण पैसे मिळाले पाहिजे, नुकसान भरपाई लवकर झाली पाहिजे, सरसकट पंचनामे झाले पाहिजेत, सगळ्यांना त्या ठिकाणी जी कामं प्रलंबित आहे, जिथे जिथे पैसे गेलेत, अमृत योजना असेल, ड्रेनेजची कामं ती लवकरात लवकर झाली पाहिजेत आणि नेमकं नाही तर ऐन इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला बाकीच्या योजना सुचतात, पण शहराचा विकास स्मार्ट सिटी नाही वाट सिटी झाली। नक्कीच ताई, एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। भारत पाकिस्तान मॅचची बरेचसे ठिकाणी सुरू झाली, तुम्ही कसं पाहता या मॅचला आणि हँडशेक मुवमेंट जो होता त्याबद्दल काय वाटतं? मुळात मॅच झालीच नाही पाहिजे होती। एकीकडे आपण युद्धात आहोत, ऑनगोईंग ऑपरेशन्स म्हणतात, आणि दुसरीकडे पैसे कमवण्यासाठी, टक्केवारीसाठी, ॲडव्हर्टिजमेंटसाठी BCCI तुम्हाला माहिती आहे काय तिथे, आणखी आपल्या क्रिकेटर्सवर प्रेशर आहे। मी लिहून देते तुम्हाला की एकही क्रिकेटरला ती मॅच आपल्या खेळायची नव्हती। पहिले तुम्ही मॅच खेळवता आणि मग सांगता हँडशेक करू नका, एवढा ड्रामा, आणि आमचे क्रिकेटर काय तुमच्या हातात कटपुतली आहे का? तुम्ही मॅच पहिले प्रथम खेळण्यातच का पाहिजे? नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे, आता निवडणुका लागतील असं बोललं जात आहे, बघूया आता जोपर्यंत त्यांच्यासाठी ॲटमॉस्फिअर नीट होत नाही तोपर्यंत निवडणुका लागणार का नाही ही शंका आहे। अजून काहीतरी योजना आणतील, अजून काहीतरी काढतील, 4 वर्ष आधी होणाऱ्या निवडणुका अजून झाल्या नाहीत आणि म्हणून महाराष्ट्रात आज ही परिस्थिती तुम्हाला
दिसून येते. पूर्ण सिस्टीम कोलॅप्स आहे आणि पूर्ण लोकशाहीची हत्या. किंवा अजून थोडे EVM हॅक करतील, अजून थोड्या वोटर याद्यांमध्ये अजून 45,000 खोटी मृत बेपत्ता नावं घालतील आणि मग काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल. 100% तुम्हाला दिसते देशभरात दिल्लीपासून नदीपर्यंत आमची भूमिका आक्रमक आहे. आम्ही लोकांसोबत ठामपणे उभे आहोत आणि आज काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर उतरलेली दिसत आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर. एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.